पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। रेणुकाताई, मी तुम्हाला वचन देते, तुमचा हा अहंकार मी संपवणार म्हणजे संपवणारच। शट अप। तू संपवणार माझा अहंकार? एक गरीब घरातली भिकारडी पोरगी या रेणुकाचा अहंकार संपवणार? काय ग, तुला नाही वाटत दिवसेंदिवस तुझी हिंमत वाढतच चालली आहे? हा जो तुझा शहाणपणा आहे ना, माझ्या समोर नाही चालणारा, तुझ्या जे मागे पुढे करतात ना त्यांना दाखवायचा, मला नाही। कारण माझ्या नादी लागलीस ना तर जळून खाक होशील। आणि कुठून तरी बाहेरून आलेली तू आमच्या घरात फूट पाडली। घरातल्या माणसांना चिथवून त्यांना स्वतःच्या बाजूने वळवलंस आणि आम्हाला शहाणपणा शिकवतेस, आम्हाला अक्कल शिकवतेस। आणि आता काय तर माझा अहंकार संपवायला निघालीस। स्वतःची लायकी विसरलीस का? तू थांब, तुला आता तुझी लायकीच दाखवते। रेणुकाताई, माया आणि तुमच्या लायकीत एक मोठा फरक काय आहे माहितीये? मायात श्रीमंत म्हणून घ्यायची लायकी नाही, तुमच्यात माणूस म्हणून घ्यायची लायकी नाही। मी पैशानं गरीब आहे, तुम्ही माणुसकीनं। पैसे तर तुमच्याकडे आहेच, त्याला माणुसकीची साथ आली ना तर तुम्ही एवढे श्रीमंत व्हाल की कोणीच तुमची बरोबरी करू शकणार नाही। त्या दिवशी मी म्हणन, खरंच रेणुकाताईंसमोर उभं राहायची माई लायकी नाही। पण हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुमचा हा अहंकार संपेल। मला आता बघायचंच आहे की तू माझा अहंकार कसा तोडतेस ते। आई, वहिनी, मोठी आई, तुम्ही नका रडू। तुम्ही शांत बसा। आई इथे बस। मुक्ता, तुम्ही बसा आधी। आई नको रडूस ग। नका रडू मोठी आई। पुन्हा सगळं तेच होणार परत। रेणुका ह्यांना जाऊन सांगणार, हे चिडणार, घरात पुन्हा वाद, तंटे, भांडणं, संपली शांतता घरातली पुन्हा एकदा। मोठी आई, असं काही होणार नाही, मी प्रॅक्टिस बंद करते। तुम्ही नका काळजी करू। मुक्ता ह्यांच्या रागाच्या भीतीपेक्षा तुझी स्वप्न संपतील ह्याची भीती मला सगळ्यात जास्त वाटते। नाही मुक्ता, आता मागे फिरायचं नाहीये आपण, अजिबातच नाही। मुक्ता, तुझ्यामध्ये ना मी स्वतःला बघत असते कायम। तुझी स्वप्न पूर्ण होताना माझी स्वप्न पूर्ण होतात असं वाटतं मला। अगं मुक्ता, बाजारात सगळ्या गोष्टी विकत घेता येतात आपल्याला, पण स्वप्न नाही। आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला झगडावं लागतं, अनेकांचे रोष ओढवून घ्यायला लागतात, तुटून पडावं लागतं, पडलो तरी पुन्हा उठून उभं राहायला लागतं। इतकी वर्ष माझी चूक असली काय नसली काय, अनेकांची अनेक बोलणी खाल्लीत मी। आता त्यांना चूक वाटते, पण आपल्याला जे बरोबर वाटतंय त्याच्यासाठी लढूया ना आपण, खाऊया ना बोलणी थोडीशी। मुक्ता, लग्नामध्ये नवरा बायको एकमेकांना वचन देतात, एकमेकांच्या निर्णयामध्ये एकमेकांची साथ देण्याचं।
मी यांना त्या वचनाची आठवण करून देईन, ते वचन त्यांना पाळायला लावेन. मुक्ता, आता तू माघार नाही घ्यायची. मला शब्द दे मुक्ता, मला तू शब्द दे की ह्या स्पर्धेतून तू माघार घेणार नाही. मला शब्द दे मुक्ता. मोठी आई, मी तुम्हाला वचन देते, मी आता मागं नाही हटणार. बर, सगळं राहू दे. तालीम कशी झाली आजची? तालीम लय छान. अहो भाऊ काका इतके भारी शिकवतात, त्यांच्या हातात खरंच वेगळीच जादू आहे. या घरातला एक मोठा कलाकार दबून राहिला होता. हो, पण तो आता छानपैकी मोकळा झालाय. हेच मुक्ता, अगदी हेच. हे बघ, तुझी स्वप्न पूर्ण होत असताना ह्या दबून राहिलेल्या माणसांना सुद्धा त्यांची स्वप्न पूर्ण करण्याचा एक नवीन चान्स मिळणार, त्यांच्या पंखात बळ येणार. हा एक खूप मोठा बदल. वय मी लय प्रयत्न करीन आणि ही स्पर्धा पण जिंकून दाखवी. मोठी आई, तुम्हाला मावा अभिमान वाटेल आणि तुम्हालाच नाही तर माई आई, अण्णा, या घरातल्या सगळ्यांना मावा अभिमान वाटेल. बघाच तुम्ही. सगळं होईल मुक्ता, पण आता ह्यांनी आणि रेणुकानी मात्र बदलायला हवं. ते पण होईल. रेणुका ताईला एक दिवस त्यांची चूक समजन, तुमच्या प्रेमाची किंमत कळेल. एक दिवस असाही येईल की त्या तुमची माफी मागून तुमच्या कुशीत शिरून रडतील. फक्त तू असं बोलायला लागलीस ना की तुझ्यावर विश्वास ठेवा असं वाटतो मला, आणि विश्वास वाटतो की सगळं नीट होईल म्हणून. सारंग, तुझ्या या निवडीसाठी आयुष्यभराची शाबासकी तुला. थँक्यू आई. बसा, आले मी. मुक्ता, हे बघ, आपण एकत्र लढत राहू. आपल्याला कोणीच हरवू शकत नाही, कोणीच थांबवू शकत नाही. हे बघ मुक्ता, श्वास तर सगळेच घेतात, आणि जे आपल्या मनासारखं जगतात ना, त्यांच्या जगण्याला खरं जगणं म्हणतात. आणि ह्या घरातल्या लोकांना तू तसं जगायला लावतेस. मुक्ता, मी शेवटपर्यंत तुझ्यासोबत असेल. हे हात आणि ही साथ मी कधीच सोडणार नाही. सॉरी, माझं जरा काम होतं. हा, हो, बोला ना. नाही, तुमच्याकडे नाही, ताईंकडे काम होतं. ओके, तुम्ही बोला. मी फ्रेश होऊन येतो. हा, ताई, हे काही पैसे आहेत. किती पैसे आहेत? 25 लाख. एवढे पैसे घरात ठेवायचे? हो, लागतील. घरासाठी आणि घरातल्या लोकांच्या गरजा पुरवण्यासाठी यातूनच खर्च करावे लागतात. सारंग साहेबांच्या कामासाठी सुद्धा यातूनच घ्यावे लागतील. घ्या. मागच्या वेळेस सारखा काही घोळ नाही ना? हो, नाही नाही,
खरंच नाहीये. मागच्या प्रकरणाने आता मी शहाणा झालोय हो. त्या दिवशी तुम्ही मरता मरता वाचवलत मला. खरं तर तुमचे आभार मानायचे होते, पण तुमच्या समोर न यायची हिंमतच झाली नाही माझी. ताई थँक्यू. त्या दिवशी तुम्ही माझं नाव नाही घेतलं. हा, पण दरवेळीच असं होणार नाही. अहो ताई, चूक सुधारायची संधी एकदाच मिळते. परत माझ्याकडनं असं काही होणार नाही. नक्की. ताई, पाडव्याच्या तुम्हाला शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा. अंबिका, अंबिका, अगं उठ ग. काय झालं? काय झालं? हे उधारीने माझी झोप उडाली आहे आणि तू काय करत बसलीये? माफ करावं, जरा थकायला झालं. तुम्हाला जेवायचं आहे ना? थांबा, मी वाढते. चला. ते जेवण घाल चुलीत. आधी मला सांग, मी युवराजला त्या मॅनेजर कडून 50,000 रुपये मागायला सांगितले होते. त्याचं काय झालं? तुम्हाला खरंच भूक नाहीये का? मी काय विचारतोय? ते 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 नाही म्हणाले. नाही म्हणाले? अरे साधे 50,000 रुपये दिले नाही त्यांनी. अहो, ते कसे देणार? श्रीधर भाऊंच्या हातात आता काही नाहीये. सगळे व्यवहार मुक्ताच्या हातात येतात आता. त्यामुळे श्रीधर भाऊंनी सांगितलं, जर तुम्हाला पैसे हवे असतील तर मुक्ताकडे मागून घ्या. पण माधवीचा इगो दुखावला गेला. काय बोलतेस काय तू? हा, आता सगळे पैसे त्या मुक्ताच्या ताब्यात आहेत. अरे 500 रुपये कधी तिने बघितले नसतील तर एवढ्या नोटा तिच्याकडे. आणि तुम्ही लोक वेडे झालात का? हे सगळं होण्यासाठी तुम्ही तिला अडवलत का नाही? आणि तू ग, तुझी अक्कल कुठे गेली होती शेण खायला? हो, मी कसं काय बोलणार? माझ्या हातात काय आहे? वहिनीने सगळे अधिकार, सगळ्या जबाबदाऱ्या, चाव्यात मुक्ताकडे दिल्यात. मी काय बोलणार सांगा? ती वैजयंती पण ना डोक्यावरच पडली. मी काय म्हणते, मला खरंच पैसे हवे असतील ना तर तुम्ही मुक्ताकडे मागा. मुक्ताकडे मागू? मला आत्ताच्या आता 10 लाख रुपये हवेत. हो, 10 लाख? सकाळपर्यंत तुम्हाला 50,000 हवे होते, आता 10 लाख? एवढे पैसे काय करायचे तुम्हाला? मला माझी उधारी चुकवायची, त्यासाठी मी बेटिंग खेळलो आणि हरलो. तुमच्या ह्या बेटिंगच्या नादापायी आपल्या आयुष्याचं वाटोळं झालं. अजून तुम्हाला अक्कल येत नाहीये का? मला अक्कल शिकवू नकोस हा. हे मी माझ्यासाठी एकट्यासाठी करत नाहीये, कळलं ना? हे बघ, मला पैसे हवे आहेत. अंबिका, मला 10 लाख रुपये आणून दे. मी कुठून आणून देऊ? तू नाही यार, पण मला पैसे आणून दे. मोठे मोठे प्लॅन करायची आवड आहे ना तुला? आपल्या भावासाठी प्लॅन करतेस ना, मग आपल्यासाठी कर ना. नाहीतर असं कर, मला तुझं सोनच दे. चल, मला तुझे दागिने दे. चल तुझे दागिने काढ. बाबा, काय चाललंय? तुम्ही काय करताय? जय बाळ, ते आम्ही अगं काय झालं माहितीये, मी आईला तेच सांगतोय, आपल्याला नवीन घर घ्यायचंय ना. हो, मग तुम्ही घेताय? हो, मग प्रॉमिस? प्रॉमिस. अगं आपल्याला नवीन घर घ्यायचंच आहे, पण त्यासाठी की नाही पैसे पाहिजेत ना. जया बाळा, मी बाबांना तेच सांगत होते की आपल्याकडे पैसे नाहीयेत की नाही. आणि मी तुझ्या आईला तेच सांगतोय, कर फॅमिली कडून थोडी मदत घेऊया ना आपण. पण मी नाही म्हणते ग. मम्मा, घेऊयात ना मदत. बाबा म्हणतात ना ते बरोबर आहे, आणि मुक्तावहिनी नाही म्हणणार नाही. अगं ती ना खूप चांगली आहे, आणि तिजोरीच्या चाव्या पण ना मुक्तावहिनीकडेच असतात.
अगं म्हणजे तिला कोणाकडे मागायची गरज नाही. म्हणजे रात्री झोपताना पण साव्या तिच्याचकडे असतात? हो बाबा, तिच्याचकडे असणार ना. हो काय? मग आलोच मी. थांबा, तुम्हाला भूक लागली आहे ना, मी तुम्हाला जेवायला वाटते. चला. नको, आता मला एकच भूक आहे. अहो थांबा ना, तुम्ही काही चुकीचं वागू नका, मी पाया पडते तुमच्या. अरे जया बाळ, ही बघ तुझी आई मला पुन्हा अडवते. नाही हो. अगं मम्मा, मी काय म्हणते, जाऊ दे ना बाबांना. नाही नाही, ही अशी ऐकणार नाही. मी येईपर्यंत तिला घट्ट पकडून ठेवा. अहो ऐका ना. मम्मा थांब गं. हो, काही चुकीचं वागू नका तुम्ही. अगं मम्मा, तू अशी काय करतेस? अगं ते आपल्यासाठीच करतायत. जाऊ दे त्यांना. अगं त्यांच्यावर विश्वास ठेव ना. कसं सांगू तुला, कसं सांगू? अगं मम्मा, तू लगेच काय रडतेस? बाबा आपल्या घरासाठीच मदत मागतायत ना. जे घडू शकतं त्याची कल्पना नाहीये तुला. अगं आपल्याकडे आता आपलं स्वतःच घर राहिलेलं नाही ग. कर्जापायी आपण ते विकलं आणि आता आपल्याकडे पैसेही राहिलेले नाहीयेत. म्हणून इतके दिवस आपण इथे राहतोय. थांबव तुझ्या बाबांना, ते काहीतरी चुकीचं करू शकतात. त्यांना थांबायला हवं. मम्मा, मला ना तू काय बोलतेस खरंच कळत नाहीये, पण तू काहीतरी विचित्र वागतेस हे समजते. आणि मम्मा, आधी तू रडायचं थांबव बरं आणि बाबांवर विश्वास ठेव ना. मला तुला कसं सांगू ग, कसं समजावू? जया, जया बाळा, मला खूप टेन्शन आलंय. तुझे बाबा काही चुकीचं वागणार नाहीत ना? मम्मा, तू असं का विचार करतेस? कारण तुझ्या बाबांना मी जास्त चांगलं ओळखते. अगं एखादी गोष्ट त्यांनी डोक्यात घेतली ना की ते मागचा पुढचा कसलाच विचार करत नाही. मम्मा, तू ना त्यांच्याबद्दल चुकीचा समज करून ठेवलाय. ऐक बाळा, मी कसं सांगू तुला? मम्मा, तू ना काहीच सांगू नकोस. फक्त तू ना त्यांच्याबद्दल चांगला विचार कर. मला ना त्यांच्यावरती खूप विश्वास आहे. अगं मला त्यांनी आजपर्यंत जितके प्रॉमिस केलेत ना ते त्यांनी सर्व पूर्ण केलेत. आणि ना मला विश्वास आहे की हे नवीन घराचे प्रॉमिस पण ना ते लवकरच पूर्ण करतील.
खजिना तर हातात आला. चला. अरे, हे तर या घराची कागदपत्र आहेत आणि घर म्हातारीच्या नावावर आहे.